हा बघा 13व प्रकरण आहे संख्यांचे विभाजक म्हणजे अवयव. संख्यांचे विभाजक म्हणजे अवयव, विभाज्य आणि विभाज्यतेच्या कसोट्या. 13व प्रकरण आहे. तर मला सांगा विभाज्य म्हणजे काय आणि विभाजक म्हणजे काय? कोण सांगतंय? विभाज्य कुठल्या संख्येला म्हणायचं आणि विभाजक कोणत्या संख्येला म्हणायचं? हा सांग सौर्य. विभाजकला म्हणतात. विभाज्य भाजकला म्हणतात. बघा मी उदाहरण देते इथं 25/5. बस खाली. 25 हे काय आहे? विभाज्य. आणि 5 हे काय आहे? विभाजक. विभाजक निश्चित भाग गेला म्हणून त्याच्या पुढे ज्या संख्येने दिलेल्या संख्येला निशेष भाग जातो. काय म्हणतात सगळेजण? निशेष भाग जाणे म्हणजे काय रे? बाकी शून्य येणे. खाली भागाकार केल्यानंतर बाकी किती येणे? शून्य येणे. त्याला काय म्हणतात? विशेष भागाकार. 5 25. मग इथं किती आली बाकी? शून्य आली. म्हणजे काय? तर 25 चा विभाजक कोण आहे? 5 आणि विभाज्य कोण आहे? 25. मग तुम्हाला शिकायचे की अवयव म्हणजे काय? एखाद्या संख्येचे अवयव म्हणजे काय? तर अवयव म्हणजे विभाजक. कुणी कुठल्या संख्येने त्या संख्येला भाग जातो त्या सगळ्या संख्या म्हणजे विभाजक अवयव. 25 ला कोणत्या संख्येने भाग जातोय? 1 न भाग जातो, 5 न भाग जातो, अजून 25 कोणत्या पाड्यात आहे? 25 का? 5च्या पाड्यात आहे. अजून 25 ने भाग जातो. म्हणजे काय? ज्या संख्येने भाग जातो त्या संख्या म्हणजे अवयव. त्या संख्या म्हणजे विभाजक. दोन शब्द आहेत, विभाजक आणि अवयव. मग आता समजा मी अजून एक संख्या घेतली. कुठली? 18. मग मला सांगा 18 ला कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? 1 न भाग जातो. 18 1 18. मग बाकी किती येते खाली? शून्य. म्हणजे 1 हा काय आहे? 18 चा विभाजक आहे, अवयव आहे. 2 न भाग जातो. 92 18, 3 × 18, 6 × 18, 9 × 18, अजून 18 आणि 18. ठेव खाली बाळा. कुणाचं असलं तर ते घ्या डबा. ठीक आहे ठेव खाली. मग मला सांगा 18 ला 1 न पूर्ण भाग गेला, 2 ने पूर्ण भाग गेला, 3 ने पूर्ण भाग गेला, 6 ने पूर्ण भाग गेला, 9 ने पूर्ण भाग गेला आणि 18 ने पूर्ण भाग गेला. म्हणजेच काय? 18 ला ज्या संख्येने पूर्ण भाग गेला त्या सगळ्या संख्या म्हणजेच 18च्या काय आहेत? अवयव. म्हणजेच काय आहेत ते 18चे? विभाजक आहेत. किती जणांना समजलं? विभाजक म्हणजे काय, अवयव म्हणजे काय? समजलं? मग मला सांगा आता मी अजून एक उदाहरण देते तुम्हाला. 15 चे मला अवयव सांगा. 1 ला भाग जातो. 15 1 15. 3 5 5 3 15. अजून 15. पूर्ण भाग गेला पाहिजे. फक्त हा नियम लक्षात ठेवायचा. कुठले अवयव? की ज्या संख्येने भागल्यानंतर खाली बाकी शून्य उरते ते सगळे त्या संख्येचे अवयव झाले, विभाजक झाले. मग तुम्हाला कुठली पण संख्या दिली आणि मी जर विचारलं की ह्या संख्येचे अवयव सांगा तर येईल का रे? सगळ्यांना येईल का? हो. ठीक आहे. मग काही विभाज्यतेच्या काही कसोट्या आहेत त्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत. म्हणजे जेणेकरून आपल्याला एखादं लॉंग गणित, मोठं गणित दिलं तर आपल्याला सोडवताना फटदिशी करता येईल. तर त्याच्यामध्ये कोणत्या कसोट्या आहेत? 2 ची कसोटी आहे. त्याच्यानंतर 4 ची महत्वाचे तेवढे घेणार आहे आपण. 8 ची कसोटी, त्याच्यानंतर 3 ची कसोटी, 6 ची कसोटी, 9 ची कसोटी, 5 ची कसोटी आणि 10 ची कसोटी. मग 2 ची कसोटी म्हणजे काय रे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 हा आता माझ्या पाठीमागे म्हणा
संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 असतात. ती संख्या 2 ने विभाज्य असते. याला म्हणायचं 2 ची कसोटी. ती तुम्हाला इथं दिलेली आहे. इथं या गाईड मध्ये बघा बरं दिली आहे का? पाठ करा बरं 2 ची कसोटी.